ऐकलंस का? नाही म्हणजे मी खूप विचार केला पण आता काही इलाज नाही. तुमच्याशिवाय कोण आहे मला? या कार्ट्याचा काही भरोसा नाहीये. गुडघ्याला बाशिंग बांधून बसला होता. आता काही लग्न झाल्यानंतर बायकोच्या ताटाखालचं मांजर होईल. काही नाही, कुणी नसतं, मुलगा वगैरे कुणीही कोणाचं नसतं. शेवटी आपण म्हातारा म्हातारी एकमेकांसाठी आहोत. तुमच्या बरोबर आयुष्य काढायचंय मला आणि मी काही तुमच्या शब्दाबाहेर नाही. तुम्हाला वाटतंय ना माझं चुकलंय, त्याचं प्रायश्चित्त मी घ्यायला पाहिजे. मी डोळे झाकून तुमच्या होला हो म्हणणार आहे. मला काय हो, मला खरंच, मला माझा नवरा म्हणजे माझं सर्वस्व आहे. एकच मागणं आहे माझं देवाकडे, सवाष्ण म्हणून मला डोळे मिटू दे. बाकी आता काही बघायचं राहिलेलं नाहीये. ते जाऊ दे, तुम्ही सांगाल तसं करायला तयार आहे. फक्त ते चाळीतल्या लोकांसमोर कशाला उगीच शोभा ना. अहो लोक काय नावं ठेवायला टपलेलेच असतात. जे काही करायचंय ना ते चार भिंतीत केलं तर निदान उरली सुरली अभ्रो तरी वाचेल ना. ते शहाणपण तुला आधी सुचलं नाही का? आता मी एक मूर्ख म्हणून तसं वागले म्हणून काय तुम्ही पण तसेच वागणार का? हो, जशास तसं. ओ ही काही स्पर्धा आहे का हो? तसं समज. म्हणजे अहो देवासमोर उभे आहात तुम्ही. हो, माझ्या देवाने, माझ्या गुरुदेवानी हेच शिकवलंय मला. तुकाराम बुवानी म्हणूनच ठेवलेलं आहे, भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी. हे सगळं ना तुमच्या डोक्यातलं आहे. तुम्ही फक्त उगीच संतांची नावं लावू नका त्याला. राडे करण्यापेक्षा 4 बुकं वाचली असतीस ना तर 4 बऱ्या गोष्टी झाल्या असत्या तुझ्या आयुष्यात. म्हणजे तुम्ही काय ऐकणारच नाहीयेत का माझं? काय नाही म्हणजे मला तुम्ही माफी मागायलाच लावणार? एवढंच नाही, म्हणजे मी वकिलाकडून एक स्टॅम्प पेपर बनवून घेणार आहे. त्यावर तू आमच्याशी कसं वागायचं, सुनेशी कसं वागायचं अशी सगळी कलमं लिहून घेणार. त्यावर तुझी सही, साक्षीदारांच्या सह्या, आणि हा स्टॅम्प पेपर मी सरकार दरबारी रजिस्टर करणार. त्यातलं एखादं जरी कलम मोडलंस ना तू तरी फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे मी तुझ्यावर. अहो काय बोलताय तुम्ही? का ऐकताना फार त्रास होतोय? अहो शोभतं का तुम्हाला वागणं? माझं वागणं ही तुझ्या वागण्याची रिॲक्शन आहे का? हे आता असं कायदेशीर वागायचं? हो, तुझ्याशी तरी असंच. जगायचं कसं मग? असंच कायदेशीर. हो, असं काय करताय तुम्ही? ऐका ना माझं. आता नाही, खूप ऐकलं कला, आयुष्यभर ऐकतच आलं, पण आता नाही. आता तुला आमचं ऐकायचं असेल तर आमच्या सोबत ये, नाहीतर तुझं तू ठरवायला मुक्ती आहेस.